दाल भरी पुरी घेणार आहे आपण. दाल भरी पुरी. हो. मग त्याचं साहित्य एक वाटी चणा डाळ, भिजवलेली चणा डाळ आणि अर्धा वाटी भिजवलेली मूग डाळ, ओवा घालून आणि थोडंसं तेल घालून पीठ मळून घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ, हळद, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिऱ्याची पेस्ट, ओवा, तेल, तूप आणि थोडंसं मेथीचे दाणे. साहित्य तर मला कळलेलं आहे, पण मला अजून हे कळलं नाही की 2008ला तू हिला प्रपोज केलं, बरोबर आहे? पण मग तिथून पुढे काय, तुमचं लग्न कधी जमलं, कसं सगळं? आमचं लग्न मागच्या वर्षी 18 नोव्हेंबरला झालं. अच्छा. ऍक्च्युली माझ्या घरी खूप आधीपासूनच माहिती होतं बरं की तुझं हिच्यावर प्रेम आहे. बरोबर. हो, हा महत्वाचा मुद्दा की घरच्यांची परमिशन मिळणं. पण मला असं काही वाटत नाही की तुम्ही एवढे वेल एज्युकेटेड आहात तर घरच्यांनी लगेच विरोध वगैरे केला असेल असं काही नसेल, बरोबर? नाही, ऍक्च्युली माझ्या घरून नाही विरोध झाला, पण तिच्या घरून बराच विरोध झाला होता. अरे बाप रे. आपण करतो दाल भरी पुरी. आता काय करायचं सगळ्यात आधी? जी भिजवलेली डाळ आहे त्याला आपल्याला मेथीच्या दाण्याने फोडणी द्यायची आहे. 4 ते 5 तेल गरम झाल्यानंतर थोडेसे 4 ते 5 दाणे मेथीचे दाणे. घरच्यांना मान्य नव्हतं, बरोबर. हो, मग काय केलं, का मान्य का नव्हतं? आता ते रेणूच सांगेल तुम्हाला. जास्त काही हे नाही, म्हणजे फक्त कम्युनिटी थोडासा डिफरन्स होता. हे महाराष्ट्रीयन होते आणि मी नॉर्थ इंडियन, त्याच्यामुळे नॉर्थ इंडियाची. हो, मी नॉर्थ इंडियाची आहे. बॉर्न अँड रेस्ड लोणावळामध्येच आहे, त्याच्यामुळे तसं काही प्रॉब्लेम होता, फक्त कम्युनिटी डिफरन्स होता म्हणून ते नको म्हणत होते. अच्छा. पण आम्हाला ड्रास्टिक डिसिजन घेऊन असं काही लग्न करायचं नव्हतं. सगळ्यांना, दोन्ही फॅमिलीजला छान कन्व्हिन्स करून वगैरे करायचं होतं. म्हणून ते जे गॅप जो झालाय 1.5 ते 2 वर्ष, ते फक्त माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. अच्छा. आता आपण थोडं रेसिपीकडे येऊया. मेथी आता यानंतर काय करायचं? त्याच्यामध्ये थोडीशी हळद हे करायचं, थोडीशी हळद, अगदी थोडी, पिवळा रंग येण्यासाठी. हा करतो घरात मदत? हो, भरपूर. आता तेव्हापासून त्याने जे कुकिंग सोडलेलं आहे, आता मला वाटतं सुरू करशील. आणि हे थोडंसं कुक होण्यासाठी आपण ह्याला झाकून ठेवूयात, म्हणजे ह्याचं वाटण चांगला तयार होईल. अच्छा. हा, तर आपण बोलत होतो की तुझ्या घरच्यांचा विरोध होता, तर मग कसं कन्व्हिन्स केलं फॅमिलीला? ऍक्च्युली जेव्हा मी इंडियामध्ये परत आलो शिक्षण कंप्लीट करून, त्यानंतर मी हिचा बेस्ट फ्रेंड म्हणून हिच्या घरी थोडं येणं जाणं माझं सुरू केलं. अच्छा. सारखं काहीही कारण काढून हिच्या घरी जायचं. ऍक्च्युली मी राहिलो होतो पुण्यात, ही होती लोणावळ्यामध्ये. अरे बाप रे, हे तुमचं ना फारच मला अवघड वाटतंय. कुठून कुठे, कुठून कुठे. त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हणजे बराच वेळ सांगायचा प्रयत्न केला, पण बरेच असे हे मोमेंट्स, इमोशनल मोमेंट्स असे घरी तयार व्हायचे, रडणं वगैरे हे ते. मग तुझ्या घरच्यांनी मध्यस्थी केली? नाही, तसं नाही झालं. मीच माझ्या घरच्यांना सांगितलं की आता एक ओकेजन गाठूयात, आणि तेव्हा जेव्हा ह्यांच्या पेरेंट्सला आणि सगळं बॅकग्राऊंड वगैरे बघा, आणि जे काही तुमचे इनसेक्युरिटीज असते ते आधी हे करूयात, सॉल्व्ह करूयात, आणि त्याच्यानंतर मग घरचे हो म्हटले. फायनली हो म्हटले, हो म्हणजे भेटायला हो म्हटले. पहिल्यांदा ह्यांच्या घरी आले. तुमच्या घरी आले ते? ऍक्च्युली ह्याच घराची वास्तुशांतीचं ऑकेजन आम्ही असं गाठलं होतं की तेव्हा त्यांना इकडे बोलवलं, आणि त्यानंतर मग त्यांनी माझ्या पेरेंट्सना भेटले. म्हणजे त्या दृष्टीने की हा एक फ्युचर आपला जावई होऊ शकतो, हा एक दृष्टिकोन ठेवून ते भेटले. त्यांनी सगळी फॅमिली बॅकग्राऊंड बघितली, आणि त्यानंतर मग ते कन्व्हिन्स झाले की नाही, मुलगा चांगला आहे, फॅमिली बॅकग्राऊंड चांगली आहे, आणि त्यानंतर त्यांनी मग होकार दिला. अच्छा. खूप खूप छान आहे ही स्टोरी. आपण अजूनही पुढे ऐकणार आहोत, पण आपली रेसिपी मला वाटतं हे शिजून झालं असेल. झालेलं आहे. मग आता यानंतर काय करायचं? ह्याचं मिक्सरमधून ह्याची वाटण तयार करायची आहे आता. अच्छा. आपण आता मिक्सरमधून वाटण काढून घेणार आहोत. आता आपण काय करणार आहोत? आता आपण जे वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्ये जसं मी ही हिरवी मिरची आणि ह्याचं पेस्ट सांगितलं होतं, तो मिक्सरमध्ये काढतानाच ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे. अच्छा. आणि हे स्टफिंग आता आपल्याला पिठात घालून लाटून घ्यायचे पुऱ्याच्या शेपमध्ये. अच्छा, पुऱ्याच्या शेपमध्ये ते मिश्रण घालायचं आहे मध्ये. अच्छा. आणि मग नंतर काय करायचं?
त्याला आपण तव्यावरती भाजून घेऊया तव्यावरती तेलात. भाजायचं. हं. स्टफिंग जरा जास्त करायचं. जसं आपण पुरणपोळी करतो हां. त्याच पद्धतीने पुरणपोळी फक्त खूप पातळ पातळ मोठी असते. लाटायची, ही पुऱ्यासारखी पुरीसारखी लाटायची. छोटी लाटायची. अच्छा. हो, आता तू हा जो एक तयार करून दे, हेच फक्त लाटायचं. हेच हो. फक्त लाटायचं. आपण आपली पुरी लाटून घेऊया आणि भाजायची तयारी करायला घेऊया. पुरी आपली तयार आहे, भाजून घेऊया. हो. तर तवा गरम झालेला आहे. थोडस अगदी तेल तेलावर तू पुरी भाजणार. पुरी भाजणार. पुरी तर आपण भाजणारच आहोत, पण आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न, ज्याची ऍक्च्युअली खूप मी एक्सायटेड आहे त्याचं उत्तर ऐकायला. तुमचं लग्न कसं झालं? कसा होता लग्नाचा दिवस? ऍक्च्युली लग्न त्यांच्या पद्धतीने झालं. यांच्या पद्धतीने झालं. Yes, त्यांच्या त्याच पद्धतीने कंडिशनवर घरचे हो हो म्हटले होते. की जर लग्न आणि सगळे रीतिरिवाज आमच्या पद्धतीने झाले तर आमच्या काही पाहुण्यांना वगैरे सोसायटीमध्ये जे काय आहे तर तसं कन्व्हिन्स करून मग ते हो म्हटले आणि हो म्हटले आणि झालं. हो म्हटले आणि झालं. सुपर ग्रेट. आमची पुरी सुद्धा तयार होते. तुम्हाला करायची आहे ना, साहित्य आणि कृती लिहून घ्या. दाल भरी पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भिजवलेली चणा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी हिरवे मूग, ओवा आणि तेल घालून भिजवलेली गव्हाच्या पिठाची कणिक, हळद, हिरवी मिरची, आलं मिरची पेस्ट, ओवा, तेल, तूप आणि मेथीचे दाणे. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मेथीचे दाणे, भिजवलेली चणा डाळ, मीठ आणि हळद घालून मिश्रण परतून वाफवून घ्यावं. हे वाफवलेलं मिश्रण जाडसर वाटून घ्यावं. गव्हाच्या पिठाच्या पाऱ्या लाटून त्यामध्ये डाळीचं मिश्रण भरावं आणि पुऱ्या लाटून घ्याव्यात. तव्यावर थोडंसं तेल गरम करून या पुऱ्या खुसखुशीत भाजून घ्याव्यात.